कोल्हापुरात गणेश विसर्जनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदी असो की तलाव, या ठिकाणी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन करा असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेकडून करण्यात आलंय। यासाठी मनपाकडून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले, तसंच शहरामध्ये 220 कृत्रिम कुंड उभारलेत। मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला आक्षेप घेतलाय। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन आज होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेनं नदीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे की पंचगंगा नदी असेल किंवा तलाव असेल, या ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये, कारण प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतंय, अशा प्रकारचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळेच आपण पाहतो की नदी परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर कृत्रिम अशा प्रकारचे कुंड ठेवण्यात आलेले आहेत। पण दुसरीकडे मात्र आपण पाहतोय कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मात्र आम्ही प्रवाहित नद्यांमध्ये या ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन करणार अशा प्रकारची भूमिका आहेत। आता मला सांगा, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही किती वाजल्यापासून थांबलाय? मी सकाळी 10 वाजेपासून इथं थांबलेलो आहे। गेली 25 वर्ष मी हे आंदोलन आपण एकटा करत असतो। मी आता या बाकीच्या संघटना या लागलेल्या आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे, वर्षातून उठायचं आणि गणपतीवर फक्त याचं हे करू नये महापालिकेनं। बाकीचं कितीच असं प्रदूषण होतंय, कारखाने मळी जाते, गटार जाते, ओढे जातात, बाकीचं घरगुती पाणी जातंय, ते कोण तिकडे लक्ष देत नाही। तो यांना महापालिका हे पहिलं बंद करावं। आम्ही इकडे कायमचं बंद होतो इकडे याचं। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।